स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी यासह बुलढाण्यातील त्रिशरण चौकात अपघाती निधन झालेल्या स्नेहलच्या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी आज बुलढाण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच बुलढाण्यातील त्रिशरण चौकात झालेल्या स्नेहलच्या अपघातास जबाबदार असलेल्या कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी धर्मवीर फाउंडेशनतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। जिजामाता प्रेक्षागार येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली असून संगम चौक, जस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला आहे व आपल्या मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। पृथ्वीराज गायकवाड, संस्थापक अध्यक्ष धर्मवीर युथ फाउंडेशन, अनुजाताई सावळे, माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी। मसाजोग प्रकरण स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली, 3 महिन्यापूर्वी झालेली हत्या आणि 10 दिवसा पहिले आलेली चार्जशीटवर त्यांचे फोटो त्या ठिकाणी पाहण्यात आले। संतप्त झालेला पूर्ण महाराष्ट्र आणि संतप्त झालेली सर्व मानव जात ही न्याय प्रशासनाला त्या ठिकाणी मागत आहे की संतोष देशमुखचा न्याय तरी काय, गुन्हा तरी काय, त्याला न्याय देण्यासाठी आणि निषेधार्थ आम्ही या ठिकाणी बुलढाणा शहरात त्या ठिकाणी बंद केलेला आहे। आणि आमच्या बुलढाणा शहरामध्ये त्रिशरण चौकातील घटना मागच्या 10 फेब्रुवारीला स्नेहल चौधरी हिचा एका टेम्पो चालकाने त्या ठिकाणी उडून तिची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली। त्या ताईला न्याय मिळावा याच्याकरता आज एक जन आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे। आणि आमच्या जन आंदोलनामध्ये सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माता भगिनी तथा धर्मवीर फाउंडेशन सर्व सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। आमची प्रशासनाला ही मागणी आहे की या गुन्हेगाराला कडीची कडी शिक्षा झाली पाहिजे आणि वुमेन्स ॲक्ट हा जास्त पद्धतीने तिला ताकद कशी देता येईल, हा कठोर कसा होता येईल याच्यामध्ये प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे असं आमचं या ठिकाणचं मागणं आहे। मस्साजोगची जी घटना घडली, संतोष देशमुखांची हत्या, संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं। त्याचबरोबर आपल्या बुलढाणा शहरामध्ये स्नेहलताईंची जी अपघाती मृत्यू झाला, जी हत्या झाली, त्याने सुद्धा आपलं बुलढाणा शहर अख्खं गाव हृदय पिळवटून निघालं। याच्या निषेधार्थ आणि न्याय मिळवण्यासाठी आज धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण बुलढाणा बंद, त्याचबरोबर जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये आपण बघताय तरुण तरुणी, महिला आणि पुरुष वर्ग असंख्य प्रमाणात सहभागी झालेले आहेत। आणि आमची अपेक्षा आहे आणि आमचा हक्क आहे मागण्याचा न्याय की प्रशासनाने या नराधमांना ताबडतोबीने फाशीची शिक्षा द्यावी आणि जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना न्याय मिळावा हीच आमची या निमित्ताने अपेक्षा।